नारीचा आवाज, सत्याची ओळख। भेकराईनगर प्रभाग क्रमांक 11 मधून नागरिकांना हवा सर्वसामान्य माणूस व काम करणारा उमेदवार। पाहुयात स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया। नारी शक्ती न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट। प्रभाग क्रमांक 11 मध्ये या परिसरामध्ये नगरसेवक म्हणून तुम्हाला कुठला उमेदवार हवा आहे? अक्षय पवारच का? ते सगळे कामधंदा करतील व्यवस्थित, आम्हाला सगळं कामधंदा व्यवस्थित पाहिजे, म्हणजे करतील ते सगळं। अजून काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून तुमची? काही नाही, गटर लाईन हे ते सगळं करून देतील असं अपेक्षा आहे आमची। थँक्यू ताई। नारी शक्ती न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख। अक्षय पवार। हां, तर अक्षय पवारच का हवं आहे तुम्हाला? कार्यकर्ता नवीन पाहिजे, चांगलं काम करणारे पाहिजे, कारण नवीन चेहरा आला तर चांगले कामं होतात, याच्यासाठी त्यांचं नाव निवडले। अजून काय अपेक्षा आहे तुमच्या? अपेक्षा एकच आहे की त्यांनी चांगले कामं करतात म्हणून आम्हाला ते पाहिजे। पाण्याची सोय झाली पाहिजे, सोय झाली पाहिजे, परत सगळे ड्रेनिंगचे काम झाले पाहिजे, ड्रेनिंगचे कामं झाले पाहिजे, सगळे नाले चेकअप होतात त्याचे कामं झाले पाहिजे, एवढीच इच्छा आहे। थँक्यू। नारी शक्ती न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख। प्रभाग क्रमांक 11 मध्ये या परिसरामध्ये नगरसेवक म्हणून तुम्हाला कुठला उमेदवार हवा आहे? अक्षय पवारच का? ते सगळे कामधंदा करतील व्यवस्थित, आम्हाला सगळं कामधंदा व्यवस्थित पाहिजे, म्हणजे करतील ते सगळं। अजून काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून तुमची? काही नाही, गटर लाईन हे ते सगळं करून देतील असं अपेक्षा आहे आमची। थँक्यू ताई। नारी शक्ती न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख। तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये नगरसेवक म्हणून कुठला उमेदवार हवा आहे? सध्या धाराडीचे जे कार्यकर्ते मी बघतोय, अक्षय पवार जे आहेत ते उभे राहावेत अशी माझी इच्छा आहे। आणि त्यांनी जे आत्ता भेकराईनगरमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा रस्त्याचे जे प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी सॉल्व केले तर आमचा कायम त्यांना पाठिंबा राहील। अक्षय पवार म्हणूनच का उमेदवार हवा आहे तुम्हाला नगरसेवक म्हणून? त्यांच्याकडे बघताना एक नेतृत्व, खंबीर नेतृत्व वाटतंय की ते करण्याच्या मागे त्यांचा एक म्हणजे ते माणूस असे खंबीर वाटतात आणि कुठेतरी आपल्याला त्यांचा फायदा होईल, कारण आत्तापर्यंत तेच उमेदवार निवडून आलेले आहेत पण काही फायदा झालेला नाही। तर अक्षय पवार यांच्याकडे या उद्देशाने बघतोय की त्याच्याकडून आपल्याला काहीतरी फायदा व्हावा, जेणेकरून सोसायटीच्या किंवा विविध माध्यमातून त्यांची कामं योजना व्हावीत, हाच याच्या मागचा हेतू आहे, बाकी काही नाही। धन्यवाद सर। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।